दहशतवादाबाबत सोयीची भूमिका अयोग्य, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध हेच तत्व असावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स परिषदेमध्ये आवाहन. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सदस्य राष्ट्रांनी संयुक्त जाहीरनाम्याद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध. दहशतवादाविरुद्ध लढण्याची वचनबद्धता केली व्यक्त. महत्त्वाची खनिजं, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा कोणत्याही देशानं स्वार्थासाठी शस्त्रास्त्रासारखा वापर करू नये. मानवतेच्या व्यापक हितासाठी त्यांचा समान वापर आवश्यक. विभागांना दिलेल्या सूचनांनुसार आकृतीबंध सुधारून भरती सेवा नियम नव्याने तयार होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा. भिवंडीतल्या गोदामांचं जिओ स्पेशल डेटाच्या माध्यमातून नियमन करत कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवरती तातडीनं कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत निर्देश. ऑपरेशन सिंदूरमधल्या यशानंतर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची जागतिक मागणी वाढली. राजनाथ सिंह यांचं नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणताही करार करताना भारतीय शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं जाईल. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली ग्वाही. ब्रिक्समध्ये अमेरिकेच्या प्रति आयात शुल्क धोरणाचा निषेध करणाऱ्या देशांवरती 10% आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. आणि कझाकिस्तानमधल्या आस्ताना इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची चमकदार कामगिरी. 3 सुवर्ण आणि 5 रौप्य पदकांची कमाई.